आपण ITI करतो, इंजिनिअरिंग डिप्लोमा करतो आणि इतर कोर्स करतो, पण आपला कुठलाही फायदा होत नाही, काहीच होत नाही। तर आज तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी चालून आलेली आहे। तर ज्यापण भाऊचं इंजिनिअरिंग पदवी ही झालेली असेल आणि तुम्ही प्रायव्हेट कंपन्यांमध्ये जॉब करण्याची तुमची इच्छा असेल आणि तुम्ही सगळं कंप्लीट करून तिथं जॉईनिंग करून नोकरी करत असाल आणि तुम्ही कुठेतरी विसरून जात असाल स्वतःला, तर ही सुवर्ण संधी सोडू नका। कारण की जे तुम्ही क्वालिफिकेशन घेतलंय त्यावर तुम्ही डायरेक्ट केंद्रात भरती होणार आहेत आणि ती साधारण पोस्टनी डायरेक्ट वरच्या ऑफिसर पदाच्या या जागा असणार आहेत। तर ज्यापण भाऊचं इंजिनिअरिंग पदवी ही झालेली असेल, बहिणीची झालेली असेल, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। मी आहे योगेश सोनार आणि आपण बघताय खानदेशी A to Z गाईड हे युट्यूब चॅनल। या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या गरजवंत भाऊ आणि बहिणींना मार्गदर्शन देण्याच्या, नवीन ज्या भरत्या येतात सरकारी प्रायव्हेट यामध्ये मार्गदर्शन देण्याच्या, भरतीचे अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो। तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या। चला व्हिडिओला सुरुवात करतो, आपला वेळ न वाया घालता। तर UPSC CDS भरती 2025 UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा यामध्ये 457 जागांची परमनंट भरती निघलेली आहे। ह्या ज्या जागा असणार आहेत त्या UPSC मार्फत भरल्या जाणार आहेत। संरक्षण संयुक्त सेवा यामध्ये या जागा असणार आहेत कॉम्बिनेट डिफेन्स सर्व्हिस, म्हणजे डायरेक्ट केंद्रातल्या या जागा असणार आहेत। कॉम्बिनेट डिफेन्स सर्व्हिस मध्ये या जागा असणार आहेत। पदाचे नाव असणार आहेत भारतीय भूदल मिलिटरी अकॅडमी देहरादून 100 जागा असणार आहेत। भारतीय नेव्हल अकॅडमी हैदराबाद 32 जागा असणार आहेत। भारतीय नेव्हल अकॅडमी एझिमाला यामध्ये 32 जागा असणार आहेत। भारतीय हवाई दल अकॅडमी हैदराबाद यामध्ये 32 जागा असणार आहेत। ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई पुरुषांचा जागा असणार आहेत 275। ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई महिलांच्या जागा असणार आहेत 18। अशा टोटल मिळून 457 जागांची भरती निघलेली आहे। तर यामध्ये ज्यापण भाऊचं इंजिनिअरिंग पदवी असेल तर नक्की अप्लाय करा आणि आपल्या आईवडिलांचं नाव आपल्या गावात नाही तर डायरेक्ट देशात गाजवा। कारण की ही जी भरती आहे ही डायरेक्ट देशातून एकमेव मानली जाणारी भरती आहे। तर यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं कल्याण झालं, तुमच्या 4-5 पिढ्यांचं कल्याण झालं असं समजून घ्या। कारण की पगार वगैरे फॅसिलिटी सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिळतात आणि तुम्ही डायरेक्ट ऑफिसर रँक मध्ये भरती होतात। तर शैक्षणिक पात्रता लागणार आहे, पदवीधर इंजिनिअरिंग वय लागणार आहे 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2007 या दरम्यान मध्ये तुमचा जन्म झालेला हवा। फी असणार आहे जनरल OBC ला 200 रुपये, SC ST महिला यांना फी लागणार नाही। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2024 आणि या भरतीची लेखी परीक्षा होणार आहे 13 एप्रिल 2025। ज्यापण भाऊचा इंजिनिअरिंग पदवी कंप्लीट असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही कुठे अप्लाय केलेलं नसेल आणि कुठे प्रायव्हेट मध्ये इकडे तिकडे तुम्ही काम करत असाल आणि तुमची इच्छा असेल मला पाहिजे तर सरकारी नोकरीच पाहिजे आणि मी कुठेतरी ह्या पदवीचा फायदा करून ऑफिसर पदाला जायला हवं, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। तर जास्तीत जास्त इंजिनिअरिंग पदवी झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ज्यापण गरजवंत भाऊ आणि बहिणी असतील ज्यांनी इंजिनिअरिंग पदवी केलेली असेल आणि ते प्रायव्हेट मध्ये काम करत असतील आणि तुमचं स्वप्न असेल माझं नाही तर माझ्या आई वडिलांची आणि पूर्ण परिस्थिती माझ्या गावाचं नाव मी देशावर गाजवल, तर ही तुमची सुवर्ण संधी सोडू नका। अभ्यास करा, मेहनत करा आणि या संधीचं सोनं करून घ्या। तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉन विसरू नका दाबायला, जेणेकरून मी ज्या पण भरतीचं व्हिडिओ अपलोड करल लगेच नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि तुम्ही त्यावर व्यवस्थित मार्गदर्शन बघून PDF बघून आपलं वय क्वालिफिकेशन अप्लाय करणार आणि सुवर्ण संधीचं सोनं करणार। तर या भरतीची सविस्तर PDF मी खानदेशी A to Z गाईड या टेलिग्राम ग्रुप सर्च करा। टेलिग्राम ग्रुप सर्च केल्यावर त्या ठिकाणी ज्या मी PDF टाकत असतो त्या ऑफिशियल PDF ज्या पण सरकारी नोकरींच्या, प्रायव्हेट नोकरींच्या चांगल्या ठिकाणी वॅकन्सी निघतात मी त्या ठिकाणी सविस्तर PDF टाकत असतो। त्या PDF नुसत्या बघू नका, तर त्यासाठी सविस्तर वाचून घ्या आपलं क्वालिफिकेशन काय आहे, यामध्ये आपलं क्वालिफिकेशन बसतंय का, वय बसतंय का, आपण यामध्ये अप्लाय करण्याला इच्छुक आहे का, सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचंय। चेक केल्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आणि ह्या संधींचं सोनं करायचंय। हे तुमच्या हातात असणार आहे, माझं सांगायचं काम आहे। मी नोकरीला आहे ऑलरेडी, तुम्ही कुठेतरी नोकरीला लागा, आपल्या आई वडिलांचं नाव, आपली परिस्थितीचं सोनं कसं होईल, व्यवस्थित कसं होईल आणि आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपण आनंद कसा निर्माण करू याकडे विचार केला पाहिजे। आपण एवढं शिकतो पण प्रायव्हेट नोकरीमध्ये इकडे तिकडे आपण झक मारत असतो, तर त्यासाठी तुम्ही कुठेतरी चांगल्या नोकरीला लागा, जेणेकरून तुमची परिस्थिती, तुमचं गावाचं नाव, तालुक्याचं नाव तुम्ही देशावर गाजू शकता। तुम्ही शिकलेले आहेत ऑलरेडी, तर अभ्यास करायचा आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा करून घेण्याचा आहे। तर व्हिडिओ
नक्की शेअर करा आपल्या इंजिनिअरिंग पदवी झालेल्या भाऊ आणि बहिणीपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.